नमस्कार, रेखास कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण पालक पनीर बनवणार आहोत. तर सर्वप्रथम पालकच्या 2 जुड्या घेतलेल्या, त्या व्यवस्थित छान अशा धुवून घेतल्या. आता गरम पाण्यामध्ये पालक टाकून घेऊ. एकदम पाणी उकळू द्यायचं आणि त्याच्यात पालक टाकून घ्यायचा. फक्त पानं घेतलेली आहेत, जास्त देठ घ्यायचं नाही. ते सर्व आपण टाकून घेणार आहे आणि फक्त 5 मिनिटं शिजवायचे, जास्त नाही. तर आपण पालक ब्लांच करून घेणार आहे आधी. छान 5 मिनिटं ठेवायचं आहे त्याला. एकदा वर खाली करून घेऊ, म्हणजे वरची पानं आहेत ती पण छान अशी शिजली जातील. आता छान असे सर्व पानं 5 मिनिटं आपण गरम पाण्यातच ठेवलेली आहेत. तर 5 मिनिटं झालेली आहेत. तर आता एका कढईमध्ये दुसऱ्या आपण थंड पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यात ही ब्लांच केलेली पालक आहे ते त्याच्यात टाकायची थंड पाण्यामध्ये. त्याच्याने काय होते, तर त्याच्यामुळे पालकचा जो हिरवा कलर आहे तो तसाच राहतो. तर छान तर गरम पाण्यामधून त्याला थंड पाण्यामध्ये टाकून घेऊ. तर बघू शकता किती एकदम हिरवीगार दिसते का नाही. आणि तुमच्याकडे बर्फ असेल तर बर्फ पण टाका, म्हणजे लवकर थंड होतं आणि त्याचा कलर काय निघत नाही, छान असा हिरवा कलर येतो. थंड झाल्यावर आपण त्याला मिक्सरमधून बारीक करून घेऊ. तर छान असं थंड झालेलं आहे. तर कलर बघू शकता कसा आला आहे, मस्त. आता त्याला बारीक करून घेऊ मिक्सरमध्ये. आता एक फ्राय पॅन ठेवलेला आहे, त्याच्यात मसाला रेडी करूया. तर सर्वप्रथम तेल टाकून घेऊ. 2 पळी तेल घेतलेले. तेल छान गरम झालं की त्याच्यात आपण खडे मसाले टाकायचे आहेत. खडे मसाल्यामध्ये घेतले लवंग, दालचिनी, काळी मिरी, इलायची, एखादं तमालपत्र. आता त्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या तोडून टाकून घेऊ आणि त्यातच एक मोठा चिरलेला कांदा आहे तो पण टाकून घ्यायचा आहे. त्यातच 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आहेत त्या टाकून घेऊ. 2 टमाटर बारीक चिरून घेतलेला आहे तो पण टाकून घ्यायचा. एक आल्याचा तुकडा टाकून घेऊ. आता छान व्यवस्थित त्याला आपण परतून घेणार आहे. छान असा कलर चेंज होईस्तोपर्यंत आपण परतणार आहे. तर कांद्याचा थोडासा कलर चेंज झाला पाहिजे. तर छान असं कांद्याचा कलर चेंज झाला आहे. जास्त आपल्याला परतायचं नाही आहे, फक्त थोडंसं कांदा आणि टमाटर भाजून घ्यायचं आहे, बाकी काय नाही. तर छान असं भाजत आलं की त्याच्यात आपण काजू टाकून घेऊ. 10 ते 15 काजूच्या पाकळ्या आहेत त्या टाकून घ्यायच्या आहेत. त्या पण छान भाजून घ्यायच्या आहेत. तुमच्याजवळ बदाम असले तर बदाम पण टाकू शकता. आता काजू छान भाजले गेले की त्याच्यात आपण थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे. आता आपल्याला जास्त भाजायचं नाही आहे म्हणून पाणी टाकलं आहे. तर पाणी टाकून शिजवून घ्यायचं आहे आता कांदा आणि टमाटर. त्याच्यासोबत काजू पण थोडेसे नरम होतील. आता आपले रेग्युलर मसाले असतात ते टाकून घ्यायचे. लाल तिखट, हळद, गरम मसाला, धना पावडर, जिरा पावडर. तर सर्व मसाले टाकून एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ.
मीठ नाही टाकायचं, मीठ आपण शेवटी टाकणार आहे. तर छान असा व्यवस्थित मसाला मिक्स करून घेऊ. आता पाणी सुकेस तोपर्यंत आपण त्याला असंच परतून घेणार आहे. छान कोरडे झालं पाहिजे. तर छान असा कांदा टमाटो छान नरम झालेला आहे. तर छान पाणी सुकलेलं आहे. आता मसाला वाटून घेऊ. आता त्याच फ्राय पॅनमध्ये आपण पनीर भाजून घ्यायचं आहे. थोडंसं तेल टाकून घेऊ आणि पनीरची एक स्लाईस आहे 200 ग्रामची, ती टाकून घेऊ. त्याला दोन्ही साईडून छान भाजून घेणार आहे. क्यूब करून पण टाकलं असतं, पण असंच अख्खं पनीर छान असं तेलामध्ये भाजलं जातं. आता दुसरी साईड पण असेच भाजून घ्यायचे आणि छान भाजून झाले की त्याचे बारीक बारीक पीस करून घेणार आहे. आता एका कढईमध्ये आपण तूप घेतलेलं आहे. 1 मोठा चमचा तूप टाकलं आहे. तूप छान गरम झालं की 1 चमचा जिरे टाकून घेऊ. जिरे छान तडतडू द्यायचे आणि जो मसाला आपण रेडी करून ठेवला होता बारीक करून, तो त्याच्यात कढईमध्ये टाकून घेऊ. आता मसाला छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचा आहे आपल्याला. तर छान मसाला भाजून घ्यायचा आहे आधी. नंतर मग पालकची प्युरी करून ठेवली होती ती त्याच्यात टाकून घ्यायची. तर मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजायचं आहे. तर आता पालक प्युरी करून ठेवली होती. तर बघू शकता त्याचा कलर किती छान आहे, हिरवागार एकदम. तर असं तुम्ही थंड पाण्यामध्ये किंवा बर्फाच्या पाण्यामध्ये पालक टाकून ठेवला तर त्याचा कलर असा ग्रीनच राहतो. आता छान व्यवस्थित ग्रेव्ही मिक्स करून घेऊ. एक जीव झाला पाहिजे एवढं मिक्स करायचं. छान असं मिक्स झालेलं आहे. आता चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे आणि आपण पनीरच्या क्यूब करून घेतलेल्या त्या त्याच्यात सोडून घेऊ. आता छान व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊ. आता काय आपल्याला जास्त उशीर नाही बसायचे. फक्त एक उकळी आली की रेडी झालं आहे आपलं पालक पनीर. काही झंझट नाही, खूपच कमी वेळात बनणारी आपली रेसिपी आहे, पण हॉटेलपेक्षा पण छान लागते. ते एकदा नक्की करून बघा. धन्यवाद.